नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि माही हे दोघांच्या हातामध्ये मेणबत्त्या असतात आणि त्या पेटत्या मेणबत्त्या ते घेऊन जातात, परंतु एकमेकांचा धक्का एकमेकांना लागतो आणि अक्षयच्या हाताला थोडासा चटका बसतो. तेव्हा आता माही म्हणते की सॉरी, अहो तुम्हाला चटका बसला का? आणि घाईने ती आपल्या हातातील मेणबत्ती खाली ठेवते आणि खरंच त्यावर फुंकर मारते आणि सॉरी, अहो खरंच तुम्हाला खूप चटका बसला का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही नाही, तर माही म्हणते की अहो असं उगाच का नाही म्हणतात, अहो तुमच्या हातावर मेण सांडलं म्हणजे नक्की तुम्हाला खूप चटका बसला असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं पण एवढं काही नाही, थोडासा चटका बसला. तेव्हा माही काही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की नाही, मी तुम्हाला क्रीम लावून देते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं काही झालेले नाही, फक्त मेण सांडलेला आहे. तेव्हा आता माही म्हणते की नाही, तुम्ही फक्त म्हणताय. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की मला सांग, तू मेणबत्ती घेऊन काय येत होती? तेव्हा माही म्हणते की तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, मी सुद्धा तुला सरप्राईज देणार होते. तेव्हा माही म्हणते की मग त्याऐवजी मी तुम्हाला चटका दिला. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ठीक आहे, काही झालेलं नाही. तर माही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की असं कसं, चला बरं. म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला आतमध्ये काहीतरी क्रीम लावून देण्यासाठी आत घेऊन जाते. त्यानंतर आता देविका इकडे रमाला घेऊन आतमध्ये येते आणि तिला तेथे झोपवते. रमा सुद्धा अगदी तसं झोपण्याचं नाटक करते. तर देविका आता नीलला आवाज देते आणि आवाज नील लवकर ये. तेव्हा नील लगेच येतो. हातामध्ये त्याच्या इंजेक्शन असतं. रमाचे जे काही ब्लड सॅम्पल आहे त्यांना ते घ्यायचे असतात. रमाचं रक्त घेण्यासाठी ते आता रमाचा हात धरतात. तेव्हा रमा म्हणते की सोडा, काय करतात तुम्ही? तेव्हा आता देविका आणि नील तिचा जबरदस्तीने हात धरतात आणि ब्लड आहे तर ते ब्लड घेतात. नील म्हणतो की आता देविका हे बघ, हे इचे जे काही ब्लड सॅम्पल आहेस ना, ते आत्ताच लॅबला पाठवतो आणि तिथला माणूस माझा ओळखीचा आहे, तो अख्ख्या जगासमोर हे प्रूव्ह करेल हिच्या रक्तात ड्रग्स आहे म्हणून. तेव्हा आता नील ते सॅम्पल्स घेऊन जातो. तर देविका तेथील जे काही माहीचे जे ड्रेस रमाला घातलेला आहे तो ड्रेस उचलते आणि तेथून ती बाहेर निघून जाते. तेव्हा रमा आता तिला खूप त्रास होत असतो. ती उठते आणि आपल्या हाताला तिला त्रास होत असतो. जे काही रक्त घेतलेलं असतं, इंजेक्शन टोचलेलं असतं, तेव्हा ती आता त्या वेदना लगेच आवरते. तेव्हा आता रमाला ते आठवते की ते वकील म्हणत होते की मी कायद्यात राहून काम करतो, म्हणजे हे नक्की काहीतरी कायद्याच्या विरोधात जाऊन चुकीचं करणार आहेत. माझं रक्त काढणं, लॅबला पाठवणं, हे सगळंच खूप भयंकर आहे. त्यांनी बहुतेक त्यांच्या मुलीला काहीतरी असं केलेलं आहे. त्या मुलीचे फोटो वगैरे सगळे काही आहे, सगळे पुरावे इथून यांनी गायब केले आणि हे असा प्रयत्न करतात की जे काही त्यांना सिद्ध करायचं आहे की मी त्यांची मुलगी आहे म्हणून. असं यांचं हे नाटक सुरू आहे. तर ते रमा ओळख, कारण ती मुलगी कशी दिसते हे त्या वकिलांना माहिती नसेल का, आणि त्यामुळे यांचे हे सगळे असे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की यांच्याशी यांचा काही संबंध नाही म्हणून ही कोणीतरी खोटारडी आणि गुन्हेगार लोक आहे, यांनी मला इथे पकडून ठेवले. तेव्हा आता रमाच्या सर्व काही लक्षात येते. त्यामुळे काही झालं तरी आता मात्र मला येथून सुटता तर आलंच पाहिजे. तेव्हा आता येथून कसं सुटायचं याचा ती विचार करत असते. त्यानंतर आता इकडे माही अक्षयच्या हाताला क्रीम लावून देते. तर अक्षय म्हणतो की हे बघ अगं रमा, माझ्या हाताला काही झालेलं नाही, तू नको इतकं टेन्शन घेऊ. तेव्हा आता माही म्हणते की अहो असं कसं झालेलं आहे, तुम्ही उगाच नाही म्हणता. तेवढ्यात आता अक्षयचं लक्ष खिडकीकडे जाते आणि तेवढ्यात रमाने तेथे पडदे लावून ठेवलेले असतात, कारण अक्षयसाठी जे काही सरप्राईज तिने आणलेले असते ते कपडे वगैरे ते तिने तेथे अगदी त्या पडद्याआड ठेवलेले असतात. अक्षय उठतो आणि तिकडे जायला निघतो. तेव्हा माही म्हणते की हो प्लीज तिकडे जाऊ नका. तेव्हा अक्षय पडदे बाजूला करतो आणि बघतो तर काय, तेथे जो माहीने अक्षयसाठी ड्रेस आणलेला असतो तो ड्रेस तेथे ठेवलेला असतो. तर माही चिडते. माही म्हणते की अरे यार, मी तुम्हाला तर उद्या दाखवणार होते. तर अक्षय आता त्याचं ते सरप्राईज बघून खुश होतो. माहीला विचारतो हे माझं सरप्राईज आहे का? तेव्हा आता माही म्हणते की हो, अहो जे सरप्राईज मी तुम्हाला उद्या देणार होते ते तर तुम्ही आजच बघितलं. तर अक्षय आता लगेच ते कपडे हातात घेतो. तेव्हा मात्र अक्षय आता ते कपड्यांना पाहून म्हणतो की काय माही, हे कपडे मी घालायचे? अगं हे असे कपडे मी कधी फुलाफुलांचे कपडे कधी घातलेले तुम्हाला बघितलेलं आहे का? तेव्हा आता माही म्हणते की अहो पण माझी इच्छा आहे की तुम्ही असे फुलाफुलांचे शर्ट घालावेत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे असलं, आणि बघ ना त्या पॅन्टला किती खिसे आहेत, मी कधी असले कपडे नाही घातलेले, म्हणून तो आता बेडवर फेकून देतो. तेव्हा आता माही विचारते की तुम्ही हे कपडे फेकले? तेव्हा अक्षय म्हणतो की हे असले कपडे मी कधीही घातलेले नाही. तेव्हा आता माही म्हणते की मी दिलेलं गिफ्ट तुम्ही खाली फेकलं. तेव्हा अक्षय पुन्हा ते कपडे उचलतो. अक्षय पुन्हा ते कपडे खाली ठेवतो आणि म्हणतो की तुझा चॉईस कधी हा बदलला? तेव्हा आता माही म्हणते की अहो माझी इच्छा आहे की
कपडे घालवावे म्हणून। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मला तर असं वाटलं होतं की तू माझ्यासाठी खूप काही लेंगा खूप छान वगैरे आणला असेल। तेव्हा आता माही म्हणते की अहो इतक्या दिवस तर तुम्ही जे काही घालायचं होतं ते घातलं ना, त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की काहीतरी असं वेगळं घालून बघा। त्यावर आता अक्षय म्हणतो की जर तुझी इच्छा असेल की तू आणलेले कपडे मी घालावे म्हणून, तर माझी सुद्धा अशी इच्छा आहे की मी आणलेले कपडे ते तुला घालवावेच लागेल। तेव्हा आता माही विचारते की काय, तर अक्षय हसतो आणि म्हणतो की आता मात्र गंमत येणार आहे। तेव्हा आता माहीला तर टेन्शन येते की नक्की यांनी काय असं आणलं असेल आणि जे काही रमाला माहिती असेल ते जर यांनी आणलं असेल तर मग मी काय करू। तेव्हा मात्र आता माही तो जो काही आता मॉडर्न ड्रेस मात्र अक्षयने आणलेला असतो, तर ड्रेस बघून ती इतकी खुश होते आणि आनंदाने उड्या मारायलाच लागते। अक्षयच्या हातातील तो ड्रेस हिसकावून घेते आणि म्हणते की खरंच तर साडी घालण्याची खूप असं कंटाळा आला होता, बरं झालं हा ड्रेस मला आणला। तर अक्षय म्हणतो की काय काय म्हणालीस। अक्षय पुन्हा विचारतो की तू आता काय म्हणाली, की नक्की तू काहीतरी परत म्हणालीस। तेव्हा माही म्हणते की कुठे काय, मी काही म्हणाले नाही। तेव्हा अक्षय म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की तू काहीतरी असं स्वतःला अगदी नऊवारी साडीमध्ये आणि मला असं लेंग्यामध्ये इमॅजिन केलं असेल, तसं तू काहीच इमॅजिन नाही केलं। तेव्हा आता माही म्हणते की शांत राहा आणि म्हणते हो केलं होतं मी तसं इमॅजिन, आणि तसंही यात मला कम्फर्टेबल नाहीच वाटणार आणि हे जे काही तुम्ही ड्रेस आणला ना तो मला नाही आवडला, परंतु मी तुम्हाला काहीतरी वेगळं दिलं, त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे आणि जे आपल्याला कम्फर्टेबल वाटत असतं त्या गोष्टी आपण नाही करायच्या आणि ज्या आपल्याला कम्फर्टेबल वाटणार नाहीत अशा गोष्टी करायच्या असं मी ठरवलेलं आहे। म्हणजे हे बघा मी सुद्धा तुम्हाला काहीतरी असं वेगळं दिलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा मला काहीतरी वेगळं दिलं, कारण जो काही ड्रेस अक्षयने माहीला दिलेला असतो तो ड्रेस तर तिला खूप आवडलेला असतो आणि जे काही आता तुम्ही मला वेगळा ड्रेस दिला तो नक्की मी घालेल, परंतु फक्त मी का घालणार आहे की मी जे गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे ते गिफ्ट तुम्ही घालावं म्हणून मी हे घालणार आहे। तेव्हा अक्षय तिच्याजवळ येतो आणि तिच्याकडे एकटं बघत तिचा हात धरतो आणि म्हणतो एका अटीवर। त्यावर आता माही विचारते की आता नवीन काय। तेव्हा मात्र आता तो माहीला जवळ घेतो आणि तिचा किस घ्यायला जातो। तेव्हा आता तिला थोडंसं अवघडल्यासारखं फील होत होतं। ती लगेच जो आपल्या हातामध्ये तो ड्रेस असतो तो लगेच आता मध्ये घालते आणि आडवा धरून म्हणते की हॅपी अॅनिव्हर्सरी, आणि अक्षयला मात्र ती किस घेऊन देत नाही आणि त्या ड्रेसमधून ती अक्षयला अगदी खुशून पाहत असते आणि अक्षय तिला बघत असते। तेव्हा अक्षय सुद्धा तिला हॅपी अॅनिव्हर्सरी असं करतो। त्यानंतर आता इकडे आपल्या रमाला सुद्धा आता आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर तो आठवतो आणि ती आता आपल्या त्या हाताला धरून बसलेली असते। डोळ्यामध्ये खळखळसं पाणी येत असतं, तिला खूप वाईट वाटतं कारण आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि ती सुद्धा म्हणते की हो अहो हॅपी अॅनिव्हर्सरी, आणि आता तर तुमचं दुसरं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि मला एकटीला तुम्ही सोडलं आणि मला कधीही असं वाटलं नव्हतं की या जन्मात तरी रमा आणि अक्षय वेगळे होतील म्हणून, परंतु ते मात्र तुम्ही घडून आणलं, रमा आणि अक्षय वेगळे झालेत म्हणून रमा आता खूप अशी रडत असते। त्यानंतर आता जो काही अक्षयला माहीने ड्रेस दिलेला असतो अक्षय तो ड्रेस घालतो आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र आता अक्षय हा वेगळाच दिसत असतो। आनंद म्हणतो की हा कोण आहे बरं। तेव्हा आजीला सुद्धा हसायला येतं। आजी म्हणते की अरे बापरे कोणीतरी आपल्याकडे नवीनच आलेला आहे, कारण अक्षय त्या ड्रेसमध्ये खूप असा वेगळा दिसतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी कोण, अगं आजी मीच आहे। तेव्हा आजी म्हणते की अरे मला तर असं वाटलं होतं की दुसरंच कोणीतरी आलेले आहे। तेव्हा आता अक्षय हसून म्हणतो की आजी अगं असं काय करतेस, आणि तेवढ्यात अभि सुद्धा धावतच बाहेर येतो। अक्षयला जेव्हा पाहतो तेव्हा तो सुद्धा मोठ्याने हसायला सुरुवात करतो। तेव्हा आनंद आणि आजी सुद्धा अगदी मोठमोठ्याने हसत असतात। तेव्हा आता अक्षय थोडासा हसतो आणि त्यांना विचारतो एवढं वाईट दिसतं का। तेव्हा आता अभि विचारतो की अरे नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि काय होतं हे तुला नाही कळत का, अरे तुला नेमकं कुठे जायचं आहे, स्पोर्ट खेळायला जायचं आहे, अरे नक्की तुला कुठे जायचं आहे, तू असे ड्रेस का घातला। तेव्हा आता अक्षयला हेच कळत नाही, तो मुद्दाम पुन्हा विचारतो की इतकं वाईट दिसतो का हा ड्रेस मला। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अभ्या तू हसू नकोस, मी तुला सांगतो की अरे हे जे काही ड्रेस आहे हा पेहराव आहे, तो जबरदस्तीने त्याला कोणीतरी घालायला सांगितलं आणि हे त्याला सरप्राईज दिलेलं असेल। तेव्हा अक्षय म्हणतो की हो रे। तर आजी विचारते की अरे पण हे सगळं घालून तुम्ही नक्की जाणार कुठे आहात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं आजी तू विसरली का, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी रमाला घेऊन कुठेतरी बाहेर चाललो, तिच्यासाठी सरप्राईज आहे आज। तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना अरे बरोबर आहे। तेव्हा आता अक्षय रमाला आवाज देतो म्हणजे माहीला की चल म्हणून लवकर। तेव्हा आता लगेच अभि त्याला हातामध्ये हात घेतो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तो अक्षयला म्हणतो की तू जरा पुढे जा, तोपर्यंत जरा रमाशी मला बोलायचं आहे। त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे अभ्या तू नंतर आल्यानंतर बोल तिच्याशी, आता तिला घेऊन मला बाहेर
बाहेर जायचं आहे. तेव्हा तो पुन्हा रमाला आवाज देतो. तर अभि म्हणतो की अरे काय अक्षय, मला तिच्याशी बोलायचं आहे आणि तुझं काय, तू हो बरं पुढे. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे ती सगळ्यात जास्त मला ओळखतेस आणि तू काय तिला आवाज देतो. तू थांब, आम्हाला बाहेर जायचं आहे, तू आमच्याकडे लक्ष देऊ नको, तू आल्यानंतर तिच्याशी बोल. तेव्हा आता अभि हसतो आणि म्हणतो की अरे तू जरा पुढे हो, तोपर्यंत गाडी काढ, चालू कर, तोपर्यंत येईल ती. तेव्हा सारखं वाकून वाकून अक्षय आपल्या कपड्याकडे पाहत असतो आणि हे तिघे मात्र आणखीनच अक्षयवर हसतात. अक्षय अगदी खाली वाकून वाकून बाहेर जातो. तर हे यांना इतकं हसायला येतं. तेव्हा आता ते तिघे हसत असतात आणि अभि म्हणतो की आपण एका गोष्टीबद्दल बोललंच पाहिजे. म्हणून आता अभि त्यांच्या कानामध्ये काहीतरी अशी गोष्ट सांगतो. नेमकं काय करायचं आहे हे आजी आणि आनंद ह्या दोघांना तो समजावून सांगत असतो. तेव्हा आता अभि जे काही सांगतो ते आजी आणि आनंद या दोघांना पटते. त्यावर आता देविका इकडे कॉफी घेत असते. तेवढ्यात तेथे नील येतो. तेव्हा आता देविका रागाने म्हणते की हे बघ नील, अरे त्या वकील साहेबांनी आज त्या माहीला घेऊन आपल्याला कुठेतरी बाहेर भेटायला बोलावले आणि हे बघ त्यांचा आपल्यावरची संशय वाढलेला आहे. तेव्हा आता नील म्हणतो की हो आपण तिला बाहेर घेऊन जाऊया, तू टेन्शन घेऊ नको. देविका हे बघ, आत्ताच मी तिला गुंगीचं औषध दिलेलं आहे, त्यामुळे तिला काही कळणार नाही की ती कुठे गेली, कुणासोबत आहे आणि नक्की ती काय बडबडते आणि ह्या सगळ्यामुळे आपण तिला नक्की बाहेर घेऊन जाऊ शकतो. तेव्हा देविका म्हणते की अरे पण नील हे तू काय करतोस. तेव्हा आता नील म्हणतो की देविका अगं तू टेन्शन घेऊ नको, ट्रस्ट मी. देविका विचारते की आपण काय प्लॅन करणार आहोत. त्यावरती आता नील म्हणतो की आज आपण त्यांच्या समोर हे प्रूव्ह करूया माही ड्रग घेते म्हणून. त्याच्या पूर्णपणे ती आहारी गेलेली आहे, त्या व्यसनातून ती बाहेर नाही येऊ शकत आणि माझ्याकडे ते ब्लड रिपोर्ट आहे ना ते सुद्धा येतील, त्यामुळे हे सगळं सिद्ध करणं आपल्यासाठी खूप सोपं जाईल म्हणून. त्यावर आता हे ऐकून देविका अगदी खुश होते आणि नीलला गुड असं म्हणते. आता म्हणते की हे बघ, एकदा की ही सगळी काही प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊन दे, मग बघतच राहा की त्या माहीला आणि रमाला आपण चांगला धडा शिकवूया. त्यानंतर आता इकडे माही ही तो ड्रेस घालून बाहेर येते आणि अगदी मोठ्या स्टाईल मध्ये ती आता आजी, अभि, आनंद यांच्या समोर येते. तर अभि आता तिच्या हाताला धरतो आणि थोडंसं खाली बस, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता तिला सोप्यावर बसवतात. तेव्हा आता लगेच माही म्हणते की 1 मिनिट डन. तेव्हा आता आनंद हा माहीला म्हणतो की आता मी जे काही तुला सांगतो ते लक्ष ठेवून ऐक. हे बघ, रमा आणि अक्षय ह्या दोघांचे जे काही लग्नाचा वाढदिवस आहे त्याचा रूल नंबर 1. तेव्हा आता माहीला असं झालेलं असतं की केव्हा मी अक्षय सोबत बाहेर जाईल. तेव्हा आता ती म्हणते की माय गॉड. तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं ऐक माही, मी तुला काय सांगतो ते तुला ऐकून घ्यावंच लागेल. आणि हे बघ, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तू एकदम अशी महागडी डिश ऑर्डर करायची नाही. आणि समजा अक्षयने एखादी महागडी डिश ऑर्डर केली तर तू असं म्हणायचं की हे किती महाग आहे, हे कशाला ऑर्डर केलं. तेव्हा आता आजी म्हणते की हो, आणि त्यानंतर असे म्हणायचे की आपण इतक्या महागड्या हॉटेलमध्ये कशाला आलं असेल, एखाद्या टपरीवर गेलो असतो आणि त्या अमुक ठिकाणी भाकरी आणि गावरान वांग्याची भाजी छान मिळते, असं सतत तू काहीतरी म्हणायचं आहे. तर माही म्हणते की ओके ओके, मी सगळं काही म्हणे, आपण अमुक ठिकाणी जाऊ. तेव्हा आता माही विचारते की जर त्याने मला विचारलं की त्या ठिकाणी कोणतं, मी त्याला नाव सांगू की कुठे जायचं म्हणून. तेव्हा आता अभि म्हणतो की हो, त्याबद्दल सुद्धा मी तुला सांगतो. तेव्हा तू त्याला असं म्हण, भरतनाट्य मंदिराच्या मागच्या थाळीत गावरान थाळी खाण्यासाठी. तेव्हा आता आजी म्हणते की हो अभि, तू जातोस का तिकडे ती गावरान थाळी खाण्यासाठी. तेव्हा आता माही म्हणते की हो मी म्हणेल भरतनाट्यच्या मागे. तेव्हा आता अभि म्हणतो की अगं, भरतनाट्य मंदिराच्या पाठीमागे जी गल्ली आहे ना तेथे. तेव्हा आता माही म्हणते की ओके फाईन, म्हणेल मी. तेव्हा आता आनंद म्हणतो की 100च्या वर जे काही आहे ते सगळेच महाग. तेव्हा आता माही म्हणते की काय 100च्या वर, मला तर असं वाटलं होतं 1000 तरी असतील. तेव्हा आता आनंद म्हणतो की ऐक ना माही, तू जास्त डोकं लावू नको आणि तुला परफेक्टली जर रमा बनायचं असेल तर एक गोष्ट मात्र तू डोक्यामध्ये अशी फिट करून ठेव, 100च्या वर सगळं काही माग. तेव्हा आता अभि, आजी, आनंद तिला एकासोबतच बोलून हे सर्व सांगतात. तेव्हा आता माही म्हणते की ओके ओके, मी सगळं काही अगदी लक्षात ठेवे आणि चला आता मी निघू का. आणि तेवढ्यात अक्षय आता रमाला आवाज देतो. तर माही लगेच उठते आणि चला बाय करून ती आता बाहेर जाते. तेव्हा आजी आणि आनंद, अभि यांनी कुठेतरी आता दीर्घ श्वास सोडलेला असतो. तेव्हा माही आता गेली म्हणून ते आता निवांत होतात. परंतु माही धावतच पुन्हा येते आणि ते ठिकाण कोणतं आहे असं ती पुन्हा विचारते. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की माही. तेव्हा माही म्हणते की ओके फाईन.
तर आता अक्षय हा रमाला घेऊन एका मस्त हॉटेलमध्ये येतो। तेव्हा आता माही तर अगदी खुश असते, परंतु आता अक्षय तिला विचारतो की सगळ्यात अगोदर तू मला सांग, हे कपडे काही खरंच खूप वाईट दिसतात का? सगळेजण मला हसत होते। तेव्हा आता माहीला हसायला येतं। माही म्हणते की नाही हो, ते सगळेजण तुमची मज्जा करत होते, म्हणजे अहो तुम्ही असे कपडे कधी घालत नाही म्हणून ते हसत होते, परंतु अहो हे कपडे सुद्धा तुम्हाला काही वाईट नाही दिसत। मी तुम्हाला खरं सांगते की खरंच तुम्ही आज खूप हँडसम दिसतात। तेव्हा आता अक्षय तर अगदी खुश होतो आणि तो आता विचारतो की खरंच रमा, मी खूप सुंदर दिसतो, तुला आवडले ना? मग झाले तर, आणि मी आता स्वतःला अनकम्फर्टेबल नाही फील करणार, तुला आवडले ना? बाद झाले, बाकी मला कुणाचं काही नाही, मग मला आवडले। आणि नेमकं त्याच हॉटेलमध्ये आता हे जे काही नोटरीवाले आणि वकील साहेब तेथे आलेले असतात, त्यांना आता देविका आणि रमा यांना भेटायचं असतं। तेव्हा आता जे काही वकील आहे तर ते मात्र आता या दुसऱ्या नोटरीवाल्यांना म्हणत असतात की हे बघा, मला जे काही वाटतं म्हणजे त्या माहीवर म्हणजे जे काही ते करतात, जे काही त्याच्याबरोबर वागतात, खरंच मला ते चुकीचं वाटतं, त्यांच्यावर मला काहीतरी असा डाऊट आहे। आणि ते तर आता असं सांगतात की माही आता ड्रगच्या खूप आहारी गेलेली आहे। तेव्हा आता ते वकील साहेब म्हणतात की हो, मला सुद्धा असंच काहीतरी वाटतं। तेव्हा मात्र आता नील आणि देविका रमाला हाताला धरून तिला माही बनवतात आणि तिला त्याच हॉटेलमध्ये घेऊन येतात। तेव्हा आता माही इकडे तिकडे म्हणजे ही रमा आपली इकडे तिकडे पाहत असते। त्यानंतर आता जे काही आता माहीला बोलण्यासाठी सांगितलेलं आहे अभि आनंद यांनी, तेव्हा ती अक्षयला म्हणते की अहो, आपण इतक्या महागड्या हॉटेलमध्ये का आलास? एखाद्या टपरीवर गेलो असतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा, अगं हे जरा तुझं अति होतं। अगं टपरीवर म्हणते, अगं हा तर फक्त नॉर्मल कॅफे आहे, अगं या अगोदर सुद्धा आपण येथे येऊन गेलेलो आहोत, तुला हे नाही आठवत का? तेव्हा आता मुद्दाम रमा म्हणजे माही हसण्याचं नाटक करते। तेव्हा आता माही म्हणते की खरंच छान दिसतो, आणि तेवढ्यात आता वेटर त्यांना ऑर्डर देण्यासाठी येतो। तेव्हा आता लगेच जे काही नोटबुक आहे तर अक्षय तिच्या हातात देतो आणि सांग काय ऑर्डर करायचं आहे तुझ्या चॉईसचं। तेव्हा आता माही पाहते आणि मनात म्हणते की पिझ्झा पास्ता सगळं काही मला खावंसं वाटतं, म्हणून ती आता तोंड इकडे तिकडे वाकडं करते। तर अक्षय चुटकी वाजत विचारतो की अगं काय खाणार आहेस? तेव्हा मात्र आता मुद्दाम माही म्हणते की मी मिसळ खाणार आहे। तर अक्षयला हसायला येते। तेव्हा अक्षय म्हणतो की मिसळ येथे नाही मिळत, आणि अगं जरा काहीतरी विचार कर, आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहोत, येथे मिसळ नाही मिळत, जे काही मेनू आहे ते वाच एकदा आणि बघ, ते सँडविच वगैरे पास्ता आहे, पिझ्झा आहे। त्यावर आता मुद्दाम माही म्हणते की शी बाबा, हे तर मला हे वाचता सुद्धा येत नाही, आणि यातील तर खरंच काही कळत नाही, आणि खरंच किती महागडे पदार्थ आहे, त्यापेक्षा आपण जे काही भरतनाट्य मंदिराच्या मागच्या बाजूला गल्लीत गेलो असतो आणि तेथे आपण गावरान थाळी खाल्ली असती आणि आलो असतो, कशाला इतकं महाग खायचं? मला नाही जमत बाबा, चला आपण नाही खायचं। तेव्हा मुद्दाम ती रमासारखी ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करते। तर अक्षयला हसू येत असतं। अक्षय म्हणतो की हे बघ रमा, मी फक्त तुला हा ड्रेस घाल म्हटलो तर लगेच तू घातला, परंतु या पलीकडे मात्र तुझ्या ज्या काही सवयी आहेत अगदी जैसे ते तैसे, अगदी काहीच बदललेले नाही। मिसळ खायची, टपरीवर जायचं, अगं जरा लक्ष दे, कुठे आलेला आहोत आपण, जरा लक्ष दे, बघ ना अगं काहीतरी यापैकी तू काहीतरी असा वेगळा मेनू मागव। तेव्हा आता लगेच माही म्हणते की मग तुम्हीच काहीतरी तुम्हाला जे आवडेल ते मागवा। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, तूच बघ आणि तू काय खाणार आहे ते सांग। तेव्हा आता माही म्हणते की ओके, मग आपण एक काम करूयात, मी डोळे बंद करते, म्हणून ती आपले डोळे बंद करते आणि कोणत्या तरी डिशवर मी बोट ठेवते आणि तेच डिश मी खाणार असं म्हणते। तेव्हा अक्षय म्हणतो की तू ज्यावर बोट ठेवशील ते तुला खायचं आहे? तर माही म्हणते हो। तर अक्षय म्हणतो की बरं ओके ठीक आहे, आणि चल ठेव बोट। तेव्हा ती परत आपलं जे काही डोळे आहे ते बंद करून घेते। तर अक्षय मुद्दाम आता ते जे काही जे पदार्थांची नाव आहे तर त्यावर मुद्दाम हात ठेवतो, कारण माहीने मात्र त्यावर हात ठेवू नये म्हणून ती आता लगेच डोळे उघडते आणि अक्षयला म्हणते की काय काय करतात तुम्ही हे सर्व, कारण तिने आता अक्षयच्या हातावर बोट ठेवलेलं असतं। तर आता अक्षय म्हणतो की अगं तू माझ्या हातावर बोट ठेवलेला आहे म्हणून तू माहीचा हात धरतो। तेव्हा माही लगेच आपला हात हिसकावते आणि म्हणते की काय करतात? तेव्हा आता अक्षय म्हणतो की खायचं आहे ना, मग खा ना। तेव्हा माही थोडीशी लाजते आणि म्हणते की मी मेनू बद्दल बोलत होते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, सांग बरं काय खाणार आहेस ते? तेव्हा ती पास्ता या पदार्थावर बोट ठेवते। तेव्हा अक्षय विचारतो की कोणता पास्ता खाणार आहे, चीजी बेस की टॅमॅटो बेस खाणार आहेत, कोणता खाणार आहे तू? तेव्हा आता माही मुद्दाम चीजी असं म्हणते। तर अक्षय म्हणतो की चीजी, तर माही हो बोलते। तेव्हा अक्षय लगेच वेटरला आवाज देतो की एक्सक्यूज मी। त्यानंतर इकडे थोडंसं आतमध्ये आता नील आणि देविका माहीला घेऊन तेथे येतात।
सावकाश माही जशी या दोघांना तिची खूप काळजी आहे असं ते वकिलांना दाखवतात. तिला अगदी सावकाशपणे खुर्चीवर बसवतात आणि नेमकं जेथे रमा बसलेली आहे त्याच्या समोरच मात्र अक्षय त्या टेबलवर बसलेला असतो. अक्षयचा चेहरा आता रमाच्या समोर असतो. तेव्हा आता देविका लगेच वकिलांना म्हणते की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. अहो ती काल सुद्धा शुद्धीवर नव्हती. तेव्हा आता रमा रागाने या देविकाकडे बघते. देविका म्हणते की आज सुद्धा ती अशीच गुंगीमध्ये आहे, काही पण बोलते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की असे नशा करणारे लोक हे स्वतःच्या धुंदीत असतात आणि जे मनात येईल ते बरचळत राहतात. तेव्हा आता नील म्हणतो की हे जे काही ब्लड्स रिपोर्ट आहे तिचे ब्लड्स रिपोर्ट मग तुम्हाला कळेल की आम्ही काय म्हणतो ते, आमच्यावर विश्वास बसेल. तेव्हा वकील साहेब आता ते ब्लड्स जे काही रिपोर्ट्स आहेत ते चेक करत असतात. तर समोरच आता माही आणि अक्षय एकमेकांशी गप्पा करत असतात. तेव्हा मात्र आता जेव्हा काय जे काही नोटरीवाले ते रिपोर्ट चेक करतात आणि म्हणतात की सर अहो ही रिपोर्ट्स तर नॉर्मल आहे. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर नील आणि देविका यांच्या पायाखालची जमीन सरकते. खूप मोठा धक्का त्यांना बसतो. तेव्हा आता नोटरीवाले सांगतात की सर अहो यांच्या या रिपोर्टनुसार असं समजतं की यांच्या शरीरात कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं दिसत नाही. त्यावर आता वकील साहेब लगेच उठतात. देविकाला म्हणतात की यावर आता आम्हाला काहीच बोलायचं नाही कारण यावरून खूप काही गोष्टी सिद्ध होत. तेव्हा आता देविका म्हणते की सर प्लीज आमचं ऐकून तरी घ्या. परंतु आता ते लोक मात्र स्पष्ट नकार देत. तेव्हा आता नोटरीवाले सरांना म्हणतात की सर काहीतरी वेगळाच मॅटर आम्हाला दिसतो, यामध्ये काहीतरी चुकीचं काम केलं जातं हे मला स्ट्रॉंगली वाटतं. त्यावर आता देविका म्हणते की एक मिनिट तुम्ही नक्की आमच्यावर डाऊट घेतात का. तेव्हा आता नील म्हणतो की एक्झॅक्टली. तर आता वकील साहेब म्हणतात की मॅडम अहो या सगळ्यावरून डाऊट तर येणार आणि ह्या रिपोर्टवरून असं कळतंय की तिने काही नशा केलेलीच नाही म्हणून. तेव्हा आता नील आणि देविका रमाकडे पाहत असतात. रमा मात्र खाली मान घालून अगदी शांत असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा मात्र आता रडत असते आणि अक्षय तेथे येतो कारण रमाचे तोंड तिकडे असते, ती खूप रडत असते. तर अक्षय म्हणतो की अहो एक्सक्यूज मी, तुम्हाला काही म्हणायचं का आणि तुम्ही कोणाला शोधतात का, कुणाला बोलवायचं का. म्हणून तो आता तिच्याजवळ जायला निघतो आणि तेवढ्यात मात्र माही धावतच येत. अहो चला ना आतमध्ये म्युझिक सुरू झालेला आहे, आपण डान्स करूयात म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते. तेव्हा आता रमाने तो आवाज ऐकलेला असतो आणि ती मनात म्हणते की म्हणजे हा आवाज यांचा होता आणि म्हणजे इथेच माझ्या जवळ आहे आणि त्यांची दुसरी बायको सुद्धा त्यांच्या सोबत आहे. म्हणून अक्षय आणि माही हे एकमेकांसोबत डान्स करत असतात. तेव्हा मात्र आता जेव्हा रमा ही आतमध्ये येते आणि या दोघांना डान्स करताना पाहते तर रमाला खूप वाईट वाटतं, डोळ्यामधून पाणी येत असतं. हे असं कसं वागू शकतात, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसऱ्या मुलीवर ते सुद्धा इथेच आले की जेथे आम्ही दोघं येत होतो. तेव्हा ती सारखी त्यांच्या दोघांकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.